Hello dear students, how are you? Today we are going to start a new chapter, chapter number 7, thermal properties of matter. आता ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला एखाद्या मटेरियलला हीट एनर्जी दिल्यानंतर त्याचं टेम्परेचर कसं इन्क्रीज होत असतो, त्यानंतर ते इन्क्रीज झालेलं टेम्परेचर किती असतो, क्वांटिटी किती असते, ते कसं मेजर करायचं, ते मेजरमेंटसाठी आपण डिफरंट टाईपचे थर्मोमीटर्स यूज करत असतो. तर ते थर्मोमीटर्सचे स्केल्स फॅरेनहाईट, केल्विन स्केल, त्यानंतर सेल्सियस स्केल, याचं आपल्याला रीडिंग्स कशी घ्यायची आहे, त्यानंतर याचा कन्वर्जन इंटर कन्वर्जन कसं करायचं, हे सगळं आपल्याला या चॅप्टरमध्ये स्टडी करायचं आहे. ठीक आहे. तर आपलं डे टू डे लाईफमध्ये आपण डिफरंट टाईपचे ऑब्झर्वेशन्स घेत असतो. फॉर एक्झाम्पल, जर आपण सकाळी उठल्यानंतर आंघोळ करत असतो तर आंघोळीसाठी आपण गरम पाणी घेत असतो, तर ते किती गरम आहे हे बघण्यासाठी आपण काय करतो, फक्त त्याच्यामध्ये असा हात घालणार, थोडंसं बोट घालणार आणि त्याच्यावरून आपल्याला समजून येणार का ते किती हॉट आहे का कोल्ड आहे. बट आपण त्याच्यावरून डायरेक्टली रीडिंग घेऊ शकत नाही. म्हणजे त्याच्यामध्ये असं बोट टाकलेलं आहे, लगेच आपल्याकडे लगेच त्याची रीडिंग नाही येणार का त्याची क्वांटिटी किती आहे, आपल्याला डायरेक्ट समजून येणार नाही. ते क्वालिटेटिव्हली आपण बघत असतो, बट क्वांटिटेटिव्हली किती असतो ते मेजरमेंट करण्यासाठी आपल्याला थर्मोमीटर्सची गरज पडत असते. तर ते थर्मोमीटर्स आपण नंतर बघू. आपण स्टार्ट करूया हीट अँड टेम्परेचर काय असतो त्याच्यापासून आपण स्टार्ट करू. हीट अँड टेम्परेचर, हीट अँड टेम्परेचर. आता दोघांमध्ये फरक काय आहे, फरक काय आहे, एकदम बेसिक डिफरन्स आहे. हीट म्हणजे काय, इट इज द फॉर्म ऑफ एनर्जी. हीट इज द फॉर्म ऑफ एनर्जी. इट कॅन बी ट्रान्सफर बिटवीन द टू सिस्टीम्स, बिटवीन द टू सिस्टीम्स. आता याच्यामध्ये हीटला आपण काय सांगतोय, इट इज द फॉर्म ऑफ एनर्जी. फॉर्म ऑफ एनर्जी एक प्रकारची एनर्जी आहे. इट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी दॅट कॅन बी ट्रान्सफर बिटवीन टू सिस्टीम्स. टू सिस्टीम्स कशाला म्हणू शकतो आपण. फॉर एक्झाम्पल, मी काय केलं इथे, हा जे पेन आहे हे मी कन्सिडर केलं का लोखंडी बनलेलं आहे आणि त्याला काय कॉपरनी बनलेलं आहे. त्याला मी काय केलं, गरम केलं, बर्नरवर असं गरम केलं आणि ते गरम करून मी काय केलं, असं या बोर्डला असं अटॅच करून दिलं. तर सुरुवातीला काय होतं, याचं टेम्परेचर खूप जास्त होतं, हे खूप हॉट होतं आणि हे काय होतं, कोल्ड होतं. पण काही टाईम झाल्यानंतर काय होणार आहे, दोघांचं टेम्परेचर सेम होणार आहे. ते का बरं होत असतो, त्याच्यामध्ये एनर्जी ट्रान्सफर होणार आहे. एनर्जी काय होत असते, ट्रान्सफर होत असते. म्हणजे हे कशामध्ये ट्रान्सफर होणार आहे, बिटवीन टू सिस्टीम्स. इट इज द फॉर्म ऑफ एनर्जी दॅट कॅन ट्रान्सफर बिटवीन टू सिस्टीम्स, बिटवीन टू सिस्टम्स. फक्त दोनच सिस्टीम नाही, फक्त इथे सिस्टीम बरोबर. सिस्टीम कशाला म्हणतो आपण, ज्याचं आपल्याला ऑब्झर्वेशन करायचं आहे. ओके. तर याच्यामध्ये दोन सिस्टीम, आता दोन सिस्टीम कोणती होती, हा एक पेन होता, हा बोर्ड होतं. ठीक आहे. पण आता जर आपण काही चेंजेस केले, सिस्टीम आणि सराउंडिंग घेतलं, काय घेतलं, सिस्टीम अँड सराउंडिंग. आता सिस्टीम अँड सराउंडिंग दोघांमध्ये काय फरक आहे. सिस्टीम म्हणजे काय, ज्याचा आपण स्टडी करत आहे आणि त्याला सोडून बाकीचं जे एरिया असणार आहे, जे इन्व्हायरमेंट असणार आहे, ते असणार आहे त्याचा सराउंडिंग. ठीक आहे. तर याच्यामध्ये काय होणार आहे, एनर्जी ट्रान्सफर होणार आहे. एनर्जी इज ट्रान्सफर्ड फ्रॉम व्हॉट, फ्रॉम सिस्टीम टू द सराउंडिंग और फ्रॉम द सराउंडिंग टू द सिस्टीम. आता एक्झॅक्टली एवढं पण कन्फ्यूज व्हायची गरज नाही. सोप्या भाषेत जर सांगितलं तर काय होतं असतो, जर मी एक कपमध्ये चहा घेतलेला आहे आणि ते मी असं ठेवून दिलं, टेबलवर ठेवून दिलं, तर काही वेळ गेल्यानंतर काय होणार आहे, त्याचं टेम्परेचर कमी होऊन जाणार आहे. ते जे चहा असणार आहे ते गार झालेलं असणार आहे. ते का बरं होत असतो, हीट इज ट्रान्सफर्ड फ्रॉम दॅट कप ऑफ टी टू द सराउंडिंग. जे इन्व्हायरमेंट असणार आहे त्याच्यामध्ये ते ट्रान्सफर झालेलं आहे. म्हणजे हे काय आहे, हीट म्हणजे काय आहे, एक प्रकारची एनर्जी आहे. एवढंच आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर टेम्परेचर म्हणजे काय असतो, आता हीट आहे, एनर्जी ट्रान्सफर झाली, बट ते कितीनी झालेली आहे त्याचा मेजरमेंट करण्यासाठी क्वांटिटिव्हली किती क्वांटिटी आहे हे बघण्यासाठी आपल्याला टेम्परेचर लागणार आहे. म्हणजे हे काय आहे, इट इज द डिग्री ऑफ हॉटनेस. टेम्परेचर म्हणजे काय आहे, टेम्परेचर इज द डिग्री ऑफ हॉटनेस. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट किती हॉट आहे, और डिग्री ऑफ कोल्डनेस, किंवा एखादा ऑब्जेक्ट किती कोल्ड आहे
ते मेजर करण्यासाठी क्वांटिटेटिव्हली आपल्याला टेम्परेचरची गरज पडत असते. हेच बेसिक फरक आहे दोघांमध्ये. हीट म्हणजे काय, एक प्रकारची एनर्जी आहे. टेम्परेचर म्हणजे काय, त्याची डिग्री, क्वांटिटी किती आहे हे येणार आहे टेम्परेचरमध्ये. ठीक आहे, हा त्याचा बेसिक डिफरन्स आहे. त्यानंतर आपण याच्यामध्ये अजून याचं युनिट्स अँड डायमेन्शन काय यूज करतो ते पण आपल्याला स्टडी करायचं आहे. तर सगळ्यात आधी आपण जर हीट जर घेतला, हीट, तर हीट एनर्जी आहे. आणि एनर्जी आपण कशामध्ये मेजर करत असतो, एनर्जीचा एसआय युनिट काय आहे, जूल आहे. काय आहे, जूल. जूल फुल फॉर्ममध्ये लिहिलं तर असं लिहायचं आहे, फर्स्ट लेटर स्मॉलमध्ये ठेवायचं आहे. त्यानंतर याचा सिम्बॉल जर बघितलं काय आहे ते कॅपिटल जी. ठीक आहे, जसं वर्क डनचा असतो, कायनेटिक एनर्जीचा असतो, पोटेन्शियल एनर्जीचा असतो, तसंच हीटचं पण जे एसआय युनिट आहे ते काय आहे, जूल आहे. त्याच्यानंतर याचा CGS युनिट, CGS युनिट काय आहे, जसं जूलचा अर्ग आहे तर सेम याच्यामध्ये पण जूल यूज केलं जाते. याचा पण CGS युनिट काय आहे, अर्ग आहे. म्हणजे काय, दोघांमधलं कन्वर्जन फॅक्टर काय आहे, 1 जूल इज इक्वल्स टू 10⁻⁷ अर्ग, 10⁻⁷ अर्ग. हे दोघांमधलं रिलेशन दिलेलं आहे SI युनिट अँड CGS युनिटमध्ये. ठीक आहे, त्यानंतर याचं डायमेन्शन कशी घेणार आपण, तर डायमेन्शनसाठी आपल्याला जसं वर्कडनचे डायमेन्शन असतात, जसे कायनेटिक एनर्जीज असतात, पोटेन्शियल एनर्जीज असतात, जेवढे पण एनर्जीजचे डायमेन्शन्स आहेत तेच याला अप्लाय होणार आहे. म्हणजे याचे डायमेन्शन्स काय होणार, L2m1t-2. ठीक आहे, हे झाले त्याचे डायमेन्शन्स. ठीक आहे, आता आपल्याला पुढचं कोणतं आहे, टेम्परेचरचं परत SI युनिट, त्यानंतर त्याचे डायमेन्शन बघेल. बट अजून एक पॉईंट राहिलं याच्यामध्ये, हीट मेजरमेंटसाठी आपण कॅलरी हा युनिटसुद्धा यूज करत असतो. कोणतं, कॅलरी. आणि कॅलरी आणि जूलमध्ये काय फरक आहे, 1 कॅलरी इज इक्वल्स टू 4.184 जूल. हे दोघांमधलं कन्वर्जन फॅक्टर, कॅलरीजला आपल्याला जूलमध्ये कन्वर्ट करायचं असेल, मोस्ट ऑफ द टाइम्स आपल्याला हीट कॅलरीजमध्ये दिलेले असतात. फॅट जे असतो ते आपण जे म्हणतो ना डाईटमध्ये, एवढी कॅलरीज बर्न झाली, तेवढी कॅलरीज बर्न झाली, म्हणजे काय असतं तर एवढी आपल्याला जी एनर्जी आहे तेवढी लूज झाली. दोघांमध्ये फरक काय, कन्वर्जन फॅक्टर कितीचा आहे, 4.184चा एवढा आहे. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला टेम्परेचर म्हणजे काय, डिग्री ऑफ हॉटनेस और डिग्री ऑफ कोल्डनेस, याचे युनिट्स अँड डायमेन्शन बघायचे आहे. युनिट काय येणार याचा, टेम्परेचर आपण कशामध्ये मेजर करतो. फॉर एक्झाम्पल या रूमचं टेम्परेचर मला मेजर करायचं आहे, तर मी काय करणार, एक थर्मोमीटर घेणार, ते थर्मोमीटरवर किती रिडिंग आलेली आहे ते बघणार. ते रिडिंग कशामध्ये असणार आहे, डिग्री सेल्सिअसमध्ये असणार आहे. ठीक आहे, बट याचा जे SI युनिट आहे ते SI युनिट आहे केल्विन. जे टेम्परेचर आहे, टेम्परेचरचा SI युनिट कोणता आहे, SI युनिट कोणता आहे, केल्विन आहे. एका सायंटिस्टचं नाव आहे, डिनोट करण्यासाठी आपण कॅपिटल K घेत असतो. आणि यामध्ये जे बेसिक फंडामेंटल क्वांटिटी आहे, जे 7 फंडामेंटल क्वांटिटीज आहे त्यापैकी एक आहे. म्हणून याचे जे डायमेन्शन्स येणार ते डायमेन्शन्स काय असणार आहे, लेंथ, मास आणि टाईम, हे तिन्ही पण 0 असणार आहे. फक्त टेम्परेचरचं जे केल्विन असणार आहे त्यामध्ये 1 येणार आहे. ठीक आहे, हे झालं त्याचे युनिट्स अँड डायमेन्शन, एवढंच आहे त्यामध्ये. जास्त काही डिटेलमध्ये जायची गरज नाही. हीट म्हणजे काय लक्षात ठेवायचं, एक एनर्जी आहे जे ट्रान्सफर होत असते, 2 सिस्टीममध्ये ट्रान्सफर होणार आहे किंवा एक सिस्टीम आणि बाकीचे सराउंडिंगमध्ये ते ट्रान्सफर होणार आहे. ठीक आहे, त्यानंतर टेम्परेचर म्हणजे काय, इट इज द डिग्री ऑफ हॉटनेस और डिग्री ऑफ कोल्डनेस. ठीक आहे, एवढे काही त्याचे बोल्ड पॉईंट्स आहे ते नोटबुकमध्ये लिहून घ्या तुम्ही. ठीक आहे, स्क्रीन पॉज करा आणि लिहून घ्या. झालं लिहून. ठीक आहे, आता आपण पुढचं टॉपिक बघणार आहे. यामध्ये जे टेम्परेचर मेजर करायचं आपल्याला, टेम्परेचर मेजरमेंट करण्यासाठी आपल्याला डिफरंट स्केल्स घ्यायचे. बट स्केल्स घेण्याआधी थर्मोमीटर काय असतो आणि त्याचं वर्किंग कसं होत असतो ते आपल्याला स्टडी करणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर आपल्याला ते स्टडी करण्यासाठी, तो टॉपिक स्टडी करण्यासाठी आपल्याला थर्मल इक्विलिब्रियम कशाला म्हणतात हे माहीत पाहिजे. कोणता पॉईंट म्हणलं तुम्हाला, थर्मल इक्विलिब्रियम. थर्मल इक्विलिब्रियम. आता थर्मल इक्विलिब्रियम म्हणजे काय, थर्मल म्हणजे रिलेटेड टू टेम्परेचर, रिलेटेड टू हीट, म्हणजे त्यामध्ये जे हीट असणार आहे किंवा जे टेम्परेचर असणार आहे ते दोन ऑब्जेक्टचं जर सेम असेल, दोन ऑब्जेक्टचं टेम्परेचर जर सेम असेल तर त्याला आपण म्हणू शकतो थर्मल इक्विलिब्रियम स्टेट. ठीक आहे, म्हणजे याच्यामध्ये मी 2 सिस्टीम्स कन्सिडर केले. फर्स्ट सिस्टीम हा बोर्ड, सेकंड सिस्टीम हा पेन. दोघांमधलं जर दोघांचं टेम्परेचर सेम असेल तर त्याला आपण काय म्हणू शकतो का हे दोन्ही पण थर्मल इक्विलिब्रियममध्ये आहे.
ठीक आहे. म्हणजे थर्मल इक्विलिब्रियमला अजून टेक्निकल बघितलं कसं मग सांगू शकतो आपण त्याला, वेन देर इज नो ट्रान्सफर ऑफ एनर्जी, there is no transfer of heat energy between two systems, then that two systems will be in thermal equilibrium. ज्यापर्यंत दोघांमध्ये ट्रान्सफर होत असणार आहे त्यापर्यंत इक्विलिब्रियममध्ये नाही जाणार. ज्यावेळेस ते ट्रान्सफर स्टॉप होणार, ट्रान्सफर कधी स्टॉप होणार, ज्यावेळेस दोघांचं टेम्परेचर सेम होणार. दोघांचं टेम्परेचर सेम झालं म्हणजे ते कशामध्ये गेलं आहे, थर्मल इक्विलिब्रियममध्ये गेलेलं आहे. ठीक आहे. आणि जे थर्मोमीटर्स असतात, कोणतं थर्मोमीटर्स, थर्मोमीटर्स म्हणजे काय, थर्मोमीटर्स, थर्मो म्हणजे काय, हीट और टेम्परेचर, आणि ते टेम्परेचर मेजर करण्यासाठी जे डिव्हाइस आपण यूज करत असतो ते असतो थर्मोमीटर. ठीक आहे. थर्मोमीटरचा जे बेसिक प्रिन्सिपल आहे ते थर्मल इक्विलिब्रियमवर बेस आहे. ते सगळं ते बेस जे प्रिन्सिपल आहे सगळं हा थर्मल इक्विलिब्रियमवर डिपेंड करतो. आता डिपेंड कसं करणार आहे, फॉर एक्झाम्पल मी इथे एक बीकर घेतलं आहे. ठीक आहे. या बीकरमध्ये असं लिक्विड फिल केलेलं आहे, म्हणजे पाणीच घेतलेलं आहे, आणि ते आपण बॉईल केलेलं आहे किंवा कसं तरी ठेवून दिलेलं आहे, आणि त्याचं आपल्याला टेम्परेचर मेजर करायचं आहे. ठीक आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय केलं, बॉइलिंग वॉटर घेतलं, इथे कोणतं आहे, बॉईल वॉटर आहे. आता हे जे बॉईल वॉटर आहे याचं आपल्याला काय करायचं आहे, टेम्परेचर मेजर करायचं. टेम्परेचर मेजर करायचं म्हणजे काय करायचं, थर्मोमीटर घ्यायचं, त्याला याच्यामध्ये डिप करायचं असं. ठीक आहे. असं थर्मोमीटर घेतलं आणि याच्यामध्ये आपण प्लेस करून दिलं. ते आता प्लेस केल्यानंतर एक्झॅक्ट प्रोसेस काय होत असते बरं, काय प्रोसेस होणार आहे तिथे, ज्यापर्यंत हा जे लिक्विड आहे, जे वॉटर आहे तो, आणि हा जे थर्मोमीटरमध्ये जे मर्क्युरी आहे ते दोघांचा टेम्परेचर ज्यापर्यंत सेम होत नाही त्यापर्यंत आपल्याला रीडिंग भेटणार आहे. ही जी प्रोसेस आहे खूप फास्ट असते, पण एक्झॅक्टली काय होतं त्यामध्ये, ह्या मीटरमधलं मर्क्युरी आणि हे जे बॉईल वॉटर आहे ते दोघांचं टेम्परेचर जर मॅच झालं तर त्याच्यामध्ये मर्क्युरी एक्सपांड होणार आणि आपल्याला एक रीडिंग भेटणार आहे. ठीक आहे. म्हणजे तिथे कन्सेप्ट कशाची आली, थर्मल इक्विलिब्रियमची. ज्यापर्यंत त्या लिक्विडचा ज्याचा आपण टेम्परेचर मेजर करतो आहे त्या ऑब्जेक्टचा टेम्परेचर आणि थर्मोमीटरचं टेम्परेचर दोन्ही सेम होत नाही त्यापर्यंत आपल्याला रीडिंग भेटत नाही. एकदा ते टेम्परेचर सेम झालं की लगेच आपल्याला रीडिंग भेटून जात असते. ही प्रोसेस खूप फास्ट असते म्हणून आपल्याला लगेच रीडिंग बघायला भेटत असते. ठीक आहे. तर हा जे लॉ आहे याच्या मागचं जे प्रिन्सिपल आहे त्याला आपण म्हणत असतो झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. ठीक आहे. आता हे जे झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स आहे ते आपल्याला एवढं डिटेलमध्ये नाही बघायचं आहे, फक्त वरचेवर तुम्हाला सांगून देतो. झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स, थर्मोडायनॅमिक्समध्ये जे लॉज आहे त्यापैकी सगळ्यात पहिल्याच्या पण आधी, झिरो कधी येतो, एकच्या आधी येत असतो, तर ते तिन्ही लॉजच्या आधी हा झिरोथ लॉ आहे. झिरोथ लॉ काय सांगतो, आपल्याकडे तीन सिस्टीम असेल, ए, बी अँड सी, आणि त्यामध्ये काय आहे, इफ ए अँड बी आर इन थर्मल इक्विलिब्रियम, म्हणजे ए आणि बीचा टेम्परेचर सेम आहे. इफ ए अँड सी आर इन थर्मल इक्विलिब्रियम, ए आणि सीचं पण टेम्परेचर कसं आहे, सेम आहे, तर झिरोथ लॉ काय सांगतो, बी आणि सीचं टेम्परेचर पण सेम असणार आहे. एवढं सिम्पल लॉ आहे ते. लॉजिकली आपल्याला जे बघायला भेटत असतो ते त्यालाच बघून हा लॉ बनवला आहे. ठीक आहे. सिम्पल लॉ काय सांगतो, इफ ए अँड बी आर इन थर्मल इक्विलिब्रियम, ए अँड सी आर इन थर्मल इक्विलिब्रियम, देन बी अँड सी आर इन ऑल्सो थर्मल इक्विलिब्रियम. ठीक आहे. म्हणजे हा लॉ काय सांगतो आपल्याला, इफ टू सिस्टीम्स आर इन थर्मल इक्विलिब्रियम विथ द थर्ड सिस्टीम, दोन सिस्टीम तिसऱ्या सिस्टीम बरोबर थर्मल इक्विलिब्रियममध्ये आहे, देन दॅट टू सिस्टीम्स विल ऑल्सो बी इन थर्मल इक्विलिब्रियम. हे दोन सिस्टीम काय होते, बी आणि सी काय होतं, ए बरोबर थर्मल इक्विलिब्रियममध्ये होते, तर हा बी आणि सी पण काय असणार आहे, थर्मल इक्विलिब्रियममध्ये असणार, दोघांचं टेम्परेचर सेम असेल. ठीक आहे. तर हाच प्रिन्सिपल कुठे यूज केला जातो, थर्मोमीटर्स बनवण्यासाठी. ओके. हे झाली त्याची थिअरी, थर्मोमीटरमध्ये कसं ते वर्किंग असतो. सिम्पल काय फंडा आहे त्याच्यामधलं, का ज्यापर्यंत दोघांचं टेम्परेचर, ऑब्जेक्टचं टेम्परेचर आणि थर्मोमीटरमधलं मर्क्युरीचं टेम्परेचर किंवा दुसरं पण काही लिक्विड असेल, दोघांचा टेम्परेचर सेम होत नाही थर्मोमीटरचा आणि ऑब्जेक्टचा, त्यापर्यंत आपल्याला रीडिंग भेटणार नाही. ज्यावेळेस ते दोघांचा टेम्परेचर मॅच होणार, थर्मल इक्विलिब्रियममध्ये जाणार, त्यावेळेस आपल्याला रीडिंग भेटणार आहे. ठीक आहे. आता याच्या पुढे आपल्याला थर्मोमीटर्स कोणते कोणते आहे, त्याचं कॅलिब्रेशन कसं करायचं, बनवायचं कसं, हे आपल्याला स्टडी करायचं आहे. ठीक आहे. तर नेक्स्ट टॉपिक आपल्याला जे बघायचं आहे ते आहे थर्मोमीटर्स अँड देअर कॅलिब्रेशन्स, मेजरमेंट ऑफ टेम्परेचर. लिहून घ्या, नोटबुक असेल तुमच्याकडे तर त्यामध्ये लिहा
मेजरमेंट ऑफ टेम्परेचर, मेजरमेंट ऑफ टेम्परेचर, मेजरमेंट ऑफ टेम्परेचर म्हणजे टेम्परेचर मेजर कसं करायचं. ठीक आहे, टेम्परेचर मेजर करण्यासाठी आपल्याला थर्मोमीटर्स लागणार आहे आणि थर्मोमीटरचं वर्किंग कसं होत असतो, त्याला कॅलिब्रेट कसं करायचं, ते बनवायचं कसं, हे आपल्याला स्टडी करायचं आहे. आता त्याला स्टडी करण्यासाठी थर्मोमीटर बनवण्यासाठी आपल्याला 2 पॉईंट्सची गरज असते. 2 पॉईंट्स कोणते कोणते आहे त्यामध्ये, फर्स्ट पॉईंट जे आपल्याला लागणार आहे ते असेल आईस पॉईंट. ठीक आहे, फर्स्ट पॉईंट कोणता आहे, आईस पॉईंट. आणि दुसरं पॉईंट जे लागणार आहे ते आहे बॉइलिंग पॉईंट और स्टीम पॉईंट, स्टीम पॉईंट. आता हे दोन्ही पॉईंट्स काय काय आहे. आईस पॉईंट, आईस पॉईंट म्हणजे काय, द पॉईंट और टेम्परेचर ॲट विच द वॉटर फ्रीजेस. वॉटर फ्रीजेस म्हणजे काय, जे वॉटर असेल, लिक्विड असेल, त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे, आईसमध्ये होणार आहे. तो जे पॉईंट असतो, तो जे टेम्परेचर असतो ते असतो त्याचा आईस पॉईंट. ठीक आहे, आईस पॉईंट म्हणजे काय, द टेम्परेचर ॲट विच द प्युअर वॉटर फ्रीजेस, फ्रीज होणार आहे ॲट 1 स्टँडर्ड ॲटमॉस्फेरिक प्रेशर. प्रेशरचं सोडून द्या, आपल्याला काही घेणं नाही आहे, फक्त आपल्या लक्षात काय ठेवायचं का असं टेम्परेचर का त्या टेम्परेचरवर लिक्विड वॉटर जे असणार आहे, वॉटर असणार आहे, ते वॉटरचं कन्व्हर्जन आईसमध्ये होणार आहे. याच्यामध्ये काय होणार आहे, वॉटरचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे, आईसमध्ये होणार आहे. तर तो जे पॉईंट असेल त्याला म्हणायचं आईस पॉईंट. ठीक आहे, थर्मोमीटर बनवण्यासाठी आईस पॉईंटची गरज पडते आपल्याला. आईस पॉईंट किंवा अजून एक नाव दिलेलं याला फ्रीजिंग पॉईंट, याला अजून काय म्हणतात, फ्रीजिंग पॉईंट. ठीक आहे, तुमच्याकडे नोटबुक असेल तर त्यामध्ये त्याची डेफिनेशन लिहा. द टेम्परेचर ॲट विच, द टेम्परेचर ॲट विच प्युअर वॉटर फ्रीजेस, प्युअर वॉटर फ्रीजेस at 1 standard atmospheric pressure, 1 standard atmospheric pressure is called as ice point, is called as ice point. ठीक आहे, त्यानंतर पुढचं पॉईंट आहे यामध्ये स्टीम पॉईंट. स्टीम पॉईंट्स किंवा याला अजून काय म्हणत असतात, बॉइलिंग पॉईंट पण म्हणतात, बॉइलिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट. ठीक आहे, आता याचं उलटं आहे. आता हे जे वॉटर असेल, वॉटर असेल, लिक्विड असेल, तर ते वॉटरचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे, वेपर्समध्ये होणार आहे, वेपर्स. ठीक आहे, आता एक्झॅक्टली काय होणार, याला डिफाईन कसं करतो आपण, द टेम्परेचर ॲट विच प्युअर वॉटर स्टार्ट्स बॉइलिंग अँड वॉटर कन्वर्ट्स इंटू वेपर्स. ठीक आहे, म्हणजे जर आपण पाणीला गरम केलं ना, पाणीला गरम केल्यानंतर काय म्हणतोय, ते एक पॉईंट असं येतो का ते बॉईल व्हायला स्टार्ट होतं आणि बॉईल जर झालं तर त्याच्यापासून वेपर्स बाहेर निघत असतात. ठीक आहे, तर तो जे पॉईंट असतो, तो जे टेम्परेचर असतो त्याला म्हणतात आपण स्टीम पॉईंट और बॉइलिंग पॉईंट. याला कसं डिफाईन करणार आपण, द टेम्परेचर ॲट विच द प्युअर वॉटर स्टार्ट्स बॉइलिंग, स्टार्ट्स बॉइलिंग दॅट अँड इट कन्वर्ट्स इंटू द वेपर्स, दॅट पॉईंट और दॅट टेम्परेचर इज नोन ॲज स्टीम पॉईंट और बॉइलिंग पॉईंट. ठीक आहे, अशी आपल्याला 2 डिफरंट टाईपचे पॉईंट्सची गरज पडते. ठीक आहे, एक आहे त्यामध्ये फ्रीजिंग पॉईंट किंवा त्याला आपण म्हणतो आईस पॉईंट आणि दुसरं पॉईंट आहे त्यामध्ये स्टीम पॉईंट और बॉइलिंग पॉईंट. ठीक आहे, आता याच्यावरून हे जे 2 पॉईंट्स आहे कोणते, आईस पॉईंट आणि दुसरा स्टीम पॉईंट, हे दोघांवरून आपल्याला काय करायचं आहे, 2 डिफरंट टाईपचे स्केल्स बनवायचे. ठीक आहे, त्यामध्ये एक स्केल आहे सेल्सियस स्केल. फर्स्ट स्केल कोणती आहे, सेल्सियस स्केल. ठीक आहे, नोट्स पण बनवत चला, तुमच्याजवळ नोटबुक ठेवा, त्यामध्ये पेन घ्या आणि जे नोट्स आहे, काही एखादी डेफिनेशन असेल ते मी म्हणतो येते, तुम्ही राईट डाऊन करत चला. ठीक आहे, फर्स्ट स्केल जी आपल्याला बघायची आहे ते आहे सेल्सियस स्केल. आता याच्यामध्ये सेल्सियस स्केल बनवायची कशी, म्हणजे एखादा आपल्याला थर्मोमीटर बनवायचं आहे तर त्याला आपण सेल्सियस स्केल असणारा थर्मोमीटर कधी म्हणणार आहे. ठीक आहे, आता त्यासाठी आपल्याला 2 पॉईंट जे आपण घेतले कोणते कोणते, एक आईस पॉईंट आहे, एक कोणता पॉईंट आहे, आईस पॉईंट आहे. ठीक आहे, आणि दुसरं सगळ्यात जास्त वर म्हणजे काय, टेम्परेचर वाढवल्यानंतर त्याला हीट एनर्जी दिल्यानंतर तो कशामध्ये जाणार आहे, बॉइलिंग पॉईंट किंवा याला आपण काय म्हणलं आहे, स्टीम पॉईंट म्हणतो आहे. ठीक आहे, स्टीम पॉईंटपर्यंत.
तर हे जे 2 पॉईंट्स आहे याला कॅलिब्रेट म्हणजे काय, एखादी पट्टी घेतली आपण, त्या पट्टीवर जसं आपण मार्किंग करतो ना तसं आपल्याला थर्मोमीटर्सवर मार्किंग करायची आहे. मार्किंग करत असताना आपल्याला त्याच्यामध्ये स्टीम पॉईंटला किती नंबर देतोय आपण आणि दुसरं आईस पॉईंट जे आहे त्याला किती नंबर देतोय त्याच्यावरून आपल्याला आपली जी स्केल आहे ते ठरत असते. ठीक आहे. तर सेल्सिअस स्केलमध्ये काय असतो, जिथे आईस पॉईंट असतो ना तिथे मार्किंग असते 0 डिग्री सेल्सिअसची, 0 डिग्री सेल्सिअसची. आणि जिथे स्टीम पॉईंट असतो ना तिथे मार्किंग असते 100 डिग्री सेल्सिअस, 100 डिग्री सेल्सिअस. हां, असे 2 पॉईंट्सवर आईस पॉईंट कितीवर मार्क केलं आहे, 0 डिग्री सेल्सिअसवर, आणि स्टीम पॉईंट कितीवर मार्क केलं आहे, 100 डिग्री सेल्सिअसवर. आणि या दोघांमध्ये टोटल 100 डिव्हिजन्स असणार आहे. ठीक आहे. 100 डिव्हिजन म्हणजे काय, 100 नंबर्स असणार आहे. एक पर्टिक्युलर डिस्टन्सवर असे 100 डिव्हिजन्स असणार आहे. ठीक आहे. आणि त्यातलं एक डिव्हिजन जे असणार आहे ते डिव्हिजन असणार आहे 1 डिग्री सेल्सिअस. याला रीड कसं करतो आपण, 1 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे. म्हणजे आता आपण असं एक थर्मोमीटर घेतलं का त्याचं आईस पॉईंट कितीवर आहे, 0वर आहे, स्टीम पॉईंट कितीवर आहे, 100वर आहे, आणि त्याच्यामध्ये टोटल 100 डिव्हिजन्स आहे. तर ते डिव्हिजन जे असणार आहे, ती जी स्केल असणार आहे, ते जे कॅलिब्रेशन असणार आहे ते असणार आहे त्याची सेल्सिअस स्केल. ठीक आहे. तर हे असो त्याच्यामधलं सेल्सिअस स्केल. दुसरं आपल्याला जे बघायचं आहे आता ते आहे फॅरेनहाइट स्केल. फॅरेनहाइट स्केल. आता ही फॅरेनहाइट स्केल काय असते, सेम तसंच करायचं आपल्याला. जसं आपण सेल्सिअस स्केल बनवली ना तसंच फॅरेनहाइट स्केल बनवायची. बट हे बनवत असताना काय फक्त नंबरिंग चेंज केली. नंबरिंग कशी चेंज केली, जिथे आईस पॉईंट असेल ना, जिथे आपल्याला सेल्सिअस स्केलमध्ये 0 डिग्रीवर होतं तर याच्यामध्ये कितीवर असणार आहे ते 32 डिग्री फॅरेनहाइटवर. आईस पॉईंटला काय नाव दिलेलं आहे ते, सॉरी, जे आईस पॉईंट असेल ते आईस पॉईंटचं नंबर किती दिलेलं आहे, 32 डिग्री फॅरेनहाइट. ठीक आहे. आणि दुसरं कोणतं, जे आपलं स्टीम पॉईंट आहे त्या स्टीम पॉईंटला मार्किंग किती केलेली आहे ते 212 डिग्री फॅरेनहाइट. ठीक आहे. जिथे 100 डिग्री सेल्सिअस घेतो त्याऐवजी फॅरेनहाइटमध्ये किती घेतलं आहे, 212. आणि दोघांमधलं जर डिफरन्स बघितलं, 212 - 32 केलं तर तो डिफरन्स असतो 180चा. ठीक आहे. म्हणजे हे दोघांमध्ये किती डिव्हिजन्स असणार आहे, किती असे डिस्टन्सेस असणार आहेत, काही डिस्टन्सवर मार्किंग किती केली जाणार आहे, 180 डिव्हिजन्स असणार आहे. ठीक आहे. टोटल 180 डिव्हिजन्स असणार आहे. आणि त्यामधलं एक डिव्हिजन जे असेल ते असणार आहे त्यामधलं 1 डिग्री फॅरेनहाइट, 1 डिग्री फॅरेनहाइट. ठीक आहे. 1 डिग्री फॅरेनहाइट त्याला राईट कसं करायचं, वर्ड्समध्ये 1 डिग्री आणि कॅपिटल F. ठीक आहे. हा असतो त्यामधली फॅरेनहाइट स्केल. दोघांमध्ये एकदम बेसिक डिफरन्स. जिथे 0 मार्किंग असेल फॅरेनहाइटमध्ये 32 केलं, जिथे 100 मार्किंग असेल सेल्सिअसमध्ये तर इथे 212 केलेलं आहे. ठीक आहे. आता याच्यावरून जर आपल्याला कन्वर्जन करायची गरज पडली, काही ठिकाणी आपल्याला कन्वर्जनची गरज पडत असते. बघा, आत्तापर्यंत आपण फिजिक्समध्ये जेवढं पण बघितलं आहे त्यामध्ये जर मिलीमीटर दिलेलं असेल तर त्याला आपल्याला मीटरमध्ये कन्वर्ट करावा लागतो किंवा सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करावा लागतो. तसंच आपल्याला सेल्सिअसमध्ये दिलेलं असेल तर कधी आपल्याला फॅरेनहाइटमध्ये कन्वर्जनची गरज पडणार आहे किंवा फॅरेनहाइट दिलेलं असेल तर सेल्सिअसमध्ये कन्वर्जनची गरज आहे. तर ते कन्वर्जन कसं करायचं ते आपल्याला आता स्टडी करायचं आहे. ठीक आहे. ते स्टडी करण्यासाठी आपल्याला एक बेसिक फॉर्म्युला लक्षात ठेवायचं. हां, एकदम बेसिक फॉर्म्युला. कसं लक्षात ठेवायचं, तो फॉर्म्युला लिहून घ्या डायरेक्टली. एकदम सिंपल फॉर्म्युला. कसं घ्यायचं, TC घ्यायचं. एक TC म्हणजे काय, टेम्परेचर इन सेल्सिअस, टेम्परेचर इन सेल्सिअस मायनस करायचं याच्या आईस पॉईंटवर. मग याचा आईस पॉईंट कुठं घेतलं आहे, सेल्सिअस स्केलवर 0वर घेतलं आहे. ठीक आहे. टोटल किती डिव्हिजन आहे, डिवायडेड बाय 100 डिव्हिजन्स. समजलं फॉर्म्युला कसं घ्यायचं, टेम्परेचर इन सेल्सिअस मायनस त्याचा फ्रीजिंग पॉईंट किंवा त्याचा आईस पॉईंट डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ डिव्हिजन्स. ठीक आहे. दिस विल बी इक्वल्स टू TF. TF म्हणजे काय, टेम्परेचर इन फॅरेनहाइट, फॅरेनहाइटमध्ये टेम्परेचर, मायनस याचा फ्रीजिंग पॉईंट कुठं घेतला आहे आपण, 32 डिग्री फॅरेनहाइट. म्हणून इथे काय घ्यायचं, 32 डिवायडेड बाय काय आहे, डिव्हिजन्स किती आहे याच्यामध्ये, 180 डिव्हिजन्स. हा झाला त्याचा फॉर्म्युला. इझी आहे ना. सेल्सिअसमध्ये काय करायचं,
TC घ्यायचं मायनस त्याचा आईस पॉईंट 0 घ्यायचं डिवाइड बाय टोटल डिव्हिजन्स 100 करायचं. त्यानंतर TF मध्ये काय करायचं टेम्परेचर इन फॅरेनहाईट घ्यायचं त्याच्यामधून 32 म्हणजे काय आईस पॉईंट सबट्रॅक्ट करायचं आणि डिवाइड बाय काय करायचं त्याचे नंबर ऑफ डिव्हिजन 180 घ्यायचं. ठीक आहे. आता याच्यावरून आपण कोणतं पण आपल्याला जे प्रॉब्लेम आलं तर त्याला आपण सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे. तर याच्यावरचे रिलेटेड आपल्याला न्यूमेरिकल्स घ्यायचे. ठीक आहे. साधारणतः आपण 2 न्यूमेरिकल्स घेऊ ते आपण इथे सॉल्व्ह करून घेऊ. ठीक आहे. तर लिहून घ्या अगोदर नोटबुक आणि पेन समोर ठेवा आणि त्याच्यामध्ये फर्स्ट जे क्वेश्चन आहे ते लिहून घ्या अगोदर. हां फॉर्म्युल्याची गरज पडणार आहे ती मी असंच ठेवतो. रेडी घ्या क्वेश्चन घ्या. ॲव्हरेज रूम टेम्परेचर on a normal day is normal day is 27 degrees Celsius. 27 degree Celsius. Full stop. What is the room temperature in degree Fahrenheit? Question mark. This is the question. ॲव्हरेज क्वेश्चन काय विचारलं आपल्याला ॲव्हरेज रूम टेम्परेचर ऑन अ नॉर्मल डे इज 27 डिग्री सेल्सिअस. म्हणजे टेम्परेचर कशामध्ये दिलेलं आहे डिग्री सेल्सिअस. म्हणजे काय दिलेलं आहे याचं सोल्युशनमध्ये कशामध्ये दिलेलं आहे टेम्परेचर TC इज इक्वल्स टू 27 डिग्री सेल्सिअस. ओके टेम्परेचर इन सेल्सिअस दिलेले. आपल्याला काय करायचं आहे ते 27 डिग्रीला काय करायचं आहे सेल्सिअसमधून फॅरेनहाईटमध्ये कन्वर्ट करायचं. म्हणजे काय करायचं इथे TF फाइंड आउट करायचं टेम्परेचर इन फॅरेनहाईट. ठीक आहे. फॉर्म्युला आपल्याला हाच यूज करायचा आहे. सेम फॉर्म्युला घ्यायचा. यामध्ये आपल्याला TC दिले. TC किती आहे 27 मायनस 0 त्याला आपण सोडून दिलं डिवायडेड बाय किती आहे 100 आहे इज इक्वल्स टू किती आहे इथे TF मायनस 32. ठीक आहे. TF आपल्याला फाइंड आउट करायचं म्हणून हा मायनस आहे इकडे आल्यानंतर प्लस होणार म्हणजे काय आलं TF इज इक्वल्स टू 27 अपॉन 100 म्हणजे किती 0.27. ओके. आणि याच्यामध्ये काय करायचं हा प्लस हां सॉरी एक टर्म राहिली इथे 180 राहिली. त्यानंतर काय करायचं इथे TF आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. त्याआधी काय करायचं 180 इथे डिवाइडला इकडे आल्यानंतर मल्टिप्लाय होणार म्हणजे इथे राहिलं काय TF मायनस 32 राहणार आणि इथे काय राहिलं 0.27 इंटू 180 करून घ्यायचा. ठीक आहे. डिवाइडला होतं इकडे आल्यानंतर मल्टिप्लाय. हा जे नंबर येणार आहे त्याच्यामध्ये 32 फक्त ॲड करायचं. समजलं का सॉल्व करायचं. हा जे नंबर येणार आहे नाही ते 0.27नी मल्टिप्लाय करू 180ला मल्टिप्लाय करून जे नंबर येणार आहे त्यामध्ये 32 ॲड करून द्यायचं. आणि म्हणजे काय करायचं इथे TF इज इक्वल्स टू इथे तुम्ही कॅल्क्युलेट करून बघा आणि मग लिहा. मी तसं डायरेक्टली सांगतो त्याचा 48.6 येतो 48.6 प्लस काय करायचं मायनस होतं इकडे आल्यानंतर प्लस होणार 32. देअरफॉर TF इज इक्वल्स टू किती येणार इथे दोघांची ॲडिशन 8 + 2 इथे 10 होणार इथे 5 + 3 8 होणार 80.6. ठीक आहे. हे कशामध्ये असणार आहे डिग्री फॅरेनहाईटमध्ये असणार. ओके. म्हणजे आपल्याकडे सेल्सिअसमध्ये टेम्परेचर होतं त्याला आपण कशामध्ये कन्वर्ट केलं डिग्री फॅरेनहाईटमध्ये. ठीक आहे. स्क्रीन पॉज करा आणि लिहून घ्या. ठीक आहे. झालं क्वेश्चन. देन नेक्स्ट क्वेश्चन लिहून घ्या आता. नेक्स्ट क्वेश्चन इज नॉर्मल ह्यूमन बॉडी टेम्परेचर इज human body temperature is in मानायचे temperature in Fahrenheit is 98.4 degree Fahrenheit. First stop. What is the body temperature? What is the body temperature in degree Celsius? Question mark.
क्वेश्चन काय आहे, नॉर्मल ह्युमन बॉडी टेम्परेचर इन फॅरेनहाइट, म्हणजे टेम्परेचर दिलेलं आहे फॅरेनहाइटमध्ये, म्हणजे TF दिलेलं आहे आपल्याला, ठीक आहे. TF इज इक्वल्स टू 98.4 डिग्री फॅरेनहाइट दिलेलं आहे. व्हॉट इज द बॉडी टेम्परेचर इन डिग्री सेल्सिअस, म्हणजे आपल्याला TC फाइंड आउट करायचं, सेल्सिअसमध्ये टेम्परेचर किती आहे ते फाइंड आउट करायचं. परत काय करायचं, सिम्पल हा फॉर्म्युला घ्यायचा, कोणता, TC - 0/100 इज इक्वल्स टू TF - 32 डिवायडेड बाय 180. दिलेलं काय आपल्याला, TF दिलेलं आहे, ठीक आहे. TF किती आहे, 98.4 आहे, म्हणजे TC/100 इज इक्वल्स टू, इथे काय करायचं, TF म्हणजे 98.4 - 32 करायचं डिवायडेड बाय 180, ठीक आहे. दोघांचा सबट्रॅक्शन करून घ्यायचा. सबट्रॅक्शन करून घेतलं किती येणार, इथे 4 - 0 4 आलं, त्यानंतर 8 - 2 6, देन 9 - 3 अगेन 6, 66.4 डिवायडेड बाय 180, ओके. आणि हा जे 100 डिवाइडला आहे तिकडे गेल्यानंतर काय होणार, ते मल्टिप्लाय होऊन जाणार, म्हणजे TC इज इक्वल्स टू किती येणार, TC इज इक्वल्स टू 66.4 × 100 डिवायडेड बाय 180. हे कॅल्क्युलेशन करून बघा आणि ते कॅल्क्युलेशनवरून तुम्हाला TC किती आहे ते भेटणार आहे, ठीक आहे. ते जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर ते नियरली, तुम्ही लॉग टेबल यूज करा, स्वतःहून सॉल्व करा ते, आणि मग त्याचा आन्सर लिहा. मी डायरेक्टली त्याचा आन्सर सांगतो तुम्हाला, 36.89 आला पाहिजे ते, 36.89 डिग्री सेल्सिअस. करून बघा आणि मग त्याच्यावरून सांगा. करून घ्या अगोदर, त्याला चांगलं कॅल्क्युलेट करा आणि मग त्याच्यावरून आन्सर लिहा, ठीक आहे. तर हे होतं दोघांमध्ये इंटर कन्व्हर्जन, म्हणजे डिग्री सेल्सिअसचा फॅरेनहाइटमध्ये, फॅरेनहाइटचा डिग्री सेल्सिअसमध्ये, एकदम इझी स्टेप्स आहे, ठीक आहे. त्यानंतर आता एक तिसरी पण स्केल असते, तिसरी पण एक स्केल असते, ते पण आपल्याला स्टडी करायची आहे, ठीक आहे. तर ते स्टडी करण्याआधी आपल्याला अगोदर हे काय आहे ते समजणं गरजेचं आहे, आणि त्यासाठी फक्त एकच फॉर्म्युला लक्षात ठेवा, ठीक आहे. एवढा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवा, TC - 0/100 इज इक्वल्स टू TF - 32/180, ठीक आहे. लक्षात राहणार, लिहून घेतला, हा स्क्रीन पॉज करा आणि लिहून घ्या. आता मेजरमेंट ऑफ टेम्परेचरमध्ये आतापर्यंत आपण 2 स्केल्स बघितली, सेल्सिअस स्केल अँड केल्विन स्केल. बट आपल्याला अजून एक स्केल असते, ते आपल्याला स्टडी करायची आहे, ती आहे केल्विन स्केल. आता ती केल्विन स्केल कशी आलेली आहे ते पण आपल्याला बघायचं आहे. स्टार्ट कुठून करणार आपण, एक बेसिक ऑब्झर्वेशनवरून. बेसिक ऑब्झर्वेशन काय सांगतो आपल्याला, कोणती पण गॅस असेल, त्या गॅसला आपण जर हीट एनर्जी दिली, त्याचं टेम्परेचर जर इन्क्रीज केलं, तर ते टेम्परेचर जर इन्क्रीज केलं तर त्याचा व्हॉल्यूम पण इन्क्रीज होत असतो. म्हणजे व्हॉल्यूम आणि टेम्परेचर दोघांमध्ये काय रिलेशन आहे, व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर, म्हणजे जेवढं जास्त आपण टेम्परेचर वाढवणार तेवढं जास्त त्याचा व्हॉल्यूम इन्क्रीज होणार आहे, ठीक आहे. अजून प्रेशर आणि टेम्परेचरमध्ये पण काय रिलेशन आहे का, जर मी इथे एक कंटेनर घेतला, दोन्ही पण सांगतो मी तुम्हाला, आणि त्या कंटेनरमध्ये अशी गॅस फिल करून दिली. गॅस फिल केल्यानंतर इथे काय होणार आहे, इथे जर मी एक बर्नर लावून दिला असं, म्हणजे त्याला हीट एनर्जी देतोय. एक्झॅक्टली हीट एनर्जी काय करत असते ते पण तुम्हाला एक शॉर्टकटमध्ये सांगतो. नॉर्मल जे सॉलिड असणार आहे, सॉलिड जर आपण एक्झाम्पल घेतलं, याला सोडून द्या आता सध्या, मी तुम्हाला त्याचा बेसिक लॉजिक सांगतो, हीट एनर्जी काय असते. सॉलिड जर घेतलं, फॉर एक्झाम्पल हा पेन आहे, याच्यामध्ये कशाने बनलेला आहे, ॲटम्स अँड मॉलिक्युल्सने बनलेला आहे. म्हणजे कसं, इथे हा पेन असणार आहे, त्याच्यामध्ये असे ॲटम्स असणार आहे किंवा मॉलिक्युल्स असणार आहे. हे ॲटम्स अँड मॉलिक्युल्स जे असतात ते एका फिक्स पोझिशनवर नसतात, ते व्हायब्रेट होत असतात. ते काय होणार आहे, असे व्हायब्रेट करणार आहे. व्हायब्रेट होत असताना ते एक पर्टिक्युलर डिस्टन्सपर्यंत व्हायब्रेट करत असतात. फॉर एक्झाम्पल एवढं डिस्टन्स असेल तर एवढे डिस्टन्सपर्यंतच ते व्हायब्रेट होणार आहे. पण ज्यावेळेस आपण त्याचं टेम्परेचर इन्क्रीज करत असतो, ज्यावेळेस त्याला आपण हीट एनर्जी देत असतो, हीट एनर्जी दिल्यानंतर ते जे दोघांमधलं डिस्टन्स असतो, व्हायब्रेशनचा डिस्टन्स जे असतो ते वाढून जातो. म्हणजे जर तो अगोदर एवढे डिस्टन्ससाठी व्हायब्रेट होत होते, तर जर त्याला हीट एनर्जी दिली तो जास्त डिस्टन्स ते काय करणार आहे, असं व्हायब्रेट करणार आहे, ठीक आहे. तर म्हणजे जे आपण एनर्जी देतो, थर्मल एनर्जी देतो, ते कशामध्ये कन्वर्ट होते, त्याची कायनेटिक एनर्जी इन्क्रीज करायला. कायनेटिक एनर्जी कशी इन्क्रीज होणार आहे, त्याचं मोशन जर इन्क्रीज झालं तर कायनेटिक एनर्जी ऑटोमॅटिकली इन्क्रीज होणार आहे. म्हणजे हीट एनर्जीचा कन्वर्जन कशासाठी यूज करतात, ते त्याचं वेलॉसिटी इन्क्रीज करायला, त्याची कायनेटिक एनर्जी इन्क्रीज करायला त्याचं युटिलायझेशन होत असतो, ठीक आहे.
हे आपलं त्याच्यामधलं लॉजिक आहे, कसं हीट एनर्जी काय काम करत असते ॲटॉमिक लेवलवर. ठीक आहे. आता आपल्याला काय बघायचं आहे एक्झॅक्टली, गॅस कंटेनर आहे, त्याच्यामध्ये गॅस फिल केलेली आहे आणि आपण त्याला टेम्परेचर देतो आहे. तर जर आपण टेम्परेचर वाढवलं तर याचा व्हॉल्यूम पण वाढणार आहे, व्हॉल्यूम पण काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. ठीक आहे. बट जर आपण इथे जे कंटेनर आहे ते कंटेनर असं घेतलं आहे का ते त्याचं व्हॉल्यूमच चेंज होऊ शकत नाही, तर त्यावेळेस काय होणार आहे, जर याचा टेम्परेचर आपण इन्क्रीज केलं तर याच्यामधलं जे प्रेशर आहे प्रेशर पण इन्क्रीज होणार. म्हणजे आपण काय सांगू शकतो, प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. काय सांगता येईल आपल्याला, प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. म्हणजे जर आपण टेम्परेचर वाढवलं तर प्रेशर पण काय होणार आहे, वाढणार आहे, इन्क्रीज होणार. आणि टेम्परेचर कमी केलं तर प्रेशर पण काय होणार आहे, कमी होणार आहे. ठीक आहे. तर जर आपण त्याचा जर ग्राफ ड्रॉ केला, इथे काय घेतलं मी, टेम्परेचर घेतलं या ॲक्सिसवर डिग्री सेल्सिअसमध्ये, आणि इथे काय केलं, या ॲक्सिसवर प्रेशर घेतलं. तर आता जे ग्राफ येणार आहे ते ग्राफ कसं येणार आहे, ग्राफ कसं येणार, जर मी म्हणतोय इफ वन क्वांटिटी इन्क्रीजेस देन सेकंड क्वांटिटी ऑल्सो इन्क्रीजेस, म्हणजे तो ग्राफ कसा असणार आहे, स्ट्रेट लाईन येणार आहे, लिनियर येणार आहे. बट तो लिनियर येत असताना तो झिरोपासून पास होणार आहे का, झिरोपासून पास होईल का, झिरोवरून ते पास होऊ शकत नाही. का बरं, का कोणतंही गॅस कंटेनर घेतलं त्यामध्ये गॅस आपण ठेवलेली आहे तर त्याचा प्रेशर आपण झिरो करू शकत नाही. म्हणून जे आपल्याला जे जे लाईन भेटणार आहे ती अशी भेटणार आहे. ठीक आहे. हे गॅससाठी घेतलं, गॅस ए नाव दिलं आपण त्याला. तर तो जे ग्राफ येणार आहे तो असं लिनियर येणार आहे, पण त्याचं जे वाय इंटरसेप्ट असणार आहे ते झिरो नसणार आहे, इथे काहीतरी व्हॅल्यू असणार आहे. ठीक आहे. का बरं, त्याचं रिझन काय आहे, का प्रेशर झिरो होऊ शकत नाही. आयडियली जर बघितलं, प्रॅक्टिकली जर बघितलं तर त्याचा प्रेशर आपण झिरो करू शकत नाही. पण जर या लाईनला, या ग्राफला जर आपण एक्सटेंड केलं, म्हणजे मी काय म्हणतोय, फक्त एक ग्राफ ड्रॉ केलं, त्या ग्राफला आपण पुढे एक्सटेंड केलं, फक्त त्याला जे लाईन होती त्याला आपण पुढे एक्सटेंड केलं, तर एक्सटेंड केल्यानंतर इथे एक व्हॅल्यू येते टेम्परेचरची, ती व्हॅल्यू आहे 273.15 डिग्री सेल्सिअस. हा नंबर येणार आहे. ठीक आहे. हे गॅससाठी, गॅस ए एक हायड्रोजन गॅस घेतली फॉर एक्झाम्पल, त्यासाठी हे आलं. त्यानंतर मी गॅस चेंज केली, दुसरं एक गॅस घेतलं, त्या गॅससाठी आपल्याला फॉर एक्झाम्पल ऑक्सिजन गॅस घेतली, तर ऑक्सिजन गॅससाठी पण जे ग्राफ येणार आहे ते कसं असणार आहे, लिनियर असणार आहे. कसा असेल तो, लिनियर असायला असेल. ठीक आहे. एकासाठी गॅस बीसाठी घेतला आपण, पण तो लिनियर ग्राफ जरी असलं तरी त्याला मी जर एक्सटेंड केलं तर तो एक्सटेन्शन परत या नंबरपर्यंत येणार आहे. परत कुठपर्यंत येणार तो, इथे -273.15 डिग्री सेल्सिअसपर्यंत येणार आहे. कोणतं पण गॅस असू द्या, त्याचं जर आपण मिनिमम टेम्परेचर घेतलं, निगेटिव्ह ॲक्सिसवर घेतलं तर आपल्याला एवढं नंबर भेटणार आहे. हा जे टेम्परेचर असतो हा असतो त्याच्यामधलं ॲब्सोल्यूट टेम्परेचर. ॲब्सोल्यूट टेम्परेचर म्हणजे प्रॅक्टिकली असं कोणतंही डिव्हाइस आत्तापर्यंत बनलेलं नाही आहे का त्याचं टेम्परेचर आपण या नंबरच्या खाली घेऊन जाऊ शकतो. निगेटिव्ह टेम्परेचर म्हणजे काय, कोल्डनेसकडे, एवढंच आपण त्याला फ्रीज करू शकतो, याच्या खाली टेम्परेचर जाणार नाही. ही त्याची फिक्स्ड व्हॅल्यू आहे. ठीक आहे. याच्या पुढे कोणताही नंबर, याच्या पुढे म्हणजे कसं, मायनसमध्ये या नंबरपर्यंत, प्लसमध्ये आपण पार लाख डिग्रीपर्यंत डिव्हाइसेस बनवले, असे डिव्हाइसेस बनवले का त्याचं टेम्परेचर आपण 1,00,000 डिग्री सेल्सिअसपर्यंत घेऊ शकतो. बट निगेटिव्ह टेम्परेचरमध्ये आपल्याला फक्त या नंबरच्या पुढे जाता येत नाही. हा जे टेम्परेचर असतो याला म्हणतो आपण ॲब्सोल्यूट टेम्परेचर, ॲब्सोल्यूट झिरो म्हणतो आपण. काय म्हणतो याला, ॲब्सोल्यूट झिरो. ठीक आहे. याच्या पुढे कोणताही नंबर गेलेला नाही. आणि हा जे नंबर असतो याच्यावरून आपण एक स्केल बनवली आहे, त्या स्केलवर हा जे नंबर आहे, हा असणार आहे 0 केल्विन. हा नंबर किती असणार आहे, 0 केल्विन. 0 केल्विन म्हणजे किती, -273.15 डिग्री सेल्सिअस. ओके. आणि याच्यावरून नवीन स्केल बनवली गेली, केल्विन स्केल. केल्विन स्केलवर काय केलं गेलं, सेम आपल्याला जसे डिव्हिजन सेल्सिअस स्केलवर आहे सेम आपल्याला केल्विन स्केलवर दिले गेले. ठीक आहे. बट त्यामध्ये आपण काय चेंज केलं, फक्त का तिथे 0 डिग्री सेल्सिअस होतं तर इथे काय घेतलं आहे, केल्विनमध्ये घेतलं आहे 0 केल्विन. ठीक आहे.
आणि याच्यावरून जे स्केल बनवले त्याला नाव दिलं केल्विन स्केल. आता केल्विन स्केल, सेल्सिअस स्केल आणि फॅरेनहाइट स्केल तिघांमध्ये काय रिलेशन आहे ते पण आपल्याला स्टडी करायचं आहे. आता ते स्टडी करण्यासाठी अगोदर ग्राफ ड्रॉ करून घ्या स्क्रीन पॉज करून. ठीक आहे, इथे आपल्याला व्हॉल्यूम आणि टेम्परेचरचा सुद्धा ग्राफ ड्रॉ करता येईल. ओके, त्याच्यामध्ये पण आपल्याला सेम ग्राफ भेटणार आहे. हां, का त्याचा जर व्हॉल्यूम आपण डिक्रीज करत गेलो तर परत आपल्याला हा नंबर भेटणार आहे. हां, घेतलं ड्रॉ करून. त्याच्यानंतर आपल्याला तिन्ही जे स्केल आत्तापर्यंत बघितले त्यासाठी एक फॉर्म्युला बनवायचं आहे. का एक टेम्परेचर केल्विनमध्ये दिले त्याला आपण फॅरेनहाइटमध्ये कसं कन्वर्ट करणार, त्यानंतर डिग्री सेल्सिअसमध्ये कसं कन्वर्ट करणार, यासाठी एकच फॉर्म्युला बनवायचं. कसं करणार त्यासाठी अगोदर आतापर्यंत काय बघितलं आपण, टी सीचं बघितलं, त्याचा फ्रीजिंग पॉईंट किती 0, डिव्हिजन्स किती 100 इज इक्वल्स टू फॅरेनहाइटमध्ये किती आहे TF आहे, त्याचा फ्रीजिंग पॉईंट किती 32, त्यानंतर डिवाइड बाय किती डिव्हिजन्स 180. आता आपण कोणती बघितली केल्विन, केल्विनसाठी आपण काय घेणार TK मायनस त्याच्यामध्ये 0 पॉईंट कुठं होतं, 0 पॉईंट कुठं होतं, फ्रीजिंग पॉईंट कितीवर आहे 273.15 वर आहे, डिवायडेड बाय किती डिव्हिजन्स आहे सेल्सिअस सारखे 100 आहे. हे तिघांमध्ये रिलेशन. आता याच्यावरून आपण किती का प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो का त्याचं कन्वर्जन आपल्याला फॅरेनहाइट तर फॅरेनहाइट सेल्सिअसमध्ये कशामध्ये पण करता येणार आहे. ठीक आहे, त्यासाठी अगोदर हा फॉर्म्युला लिहून घ्या आणि फॉर्म्युल्यानंतर आपण एक याच्यावरचे क्वेश्चन्स घेणार आहे. ठीक आहे, झालं लिहून फॉर्म्युला. झालं फॉर्म्युला. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं आहे, एक एक्झाम्पल घ्यायचं आहे. लिहून एक्झाम्पल क्वेश्चन आहे एक्सप्रेस T इज इक्वल्स टू 24.57 केल्विन in Celsius and Fahrenheit, in Celsius and Fahrenheit. एक टेम्परेचर दिलेलं आहे आपल्याला, त्याला कशामध्ये एक्सप्रेस करायचं सेल्सिअस अँड फॅरेनहाइटमध्ये. एकदम बेसिक फॉर्म्युला, हाच फॉर्म्युला यूज करायचं. पण आता टेम्परेचर कशामध्ये दिलेलं आहे केल्विनमध्ये दिलेलं आहे, म्हणजे याच्यामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे TK दिलेलं आहे. TK किती आहे 24.57 केल्विन आहे. ठीक आहे, आता आपल्याला सेल्सिअसमध्ये कन्वर्ट करायचं आणि फॅरेनहाइटमध्ये करायचं आहे. ते करण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, हा जे फॉर्म्युला आहे तेच यूज करायचं. पण यूज करत असताना कसं घ्यायचं, जर आपल्याला केल्विनचं फॅरेनहाइटमध्ये कन्वर्जन करायचं तर फक्त हे दोन टर्म्स घ्यायचे, त्यानंतर केल्विनचं सेल्सिअसमध्ये कन्वर्जन करायचं तर हे दोन टर्म्स घ्यायचे फक्त. ठीक आहे, म्हणजे अगोदर जर आपण ठरवलं का याचा डिग्री सेल्सिअसमध्ये कन्वर्जन करायचं तर त्यासाठी काय घेणार, हे दोन फॉर्म्युला घेणार फक्त. म्हणजे कोणतं, इथे आहे TC मायनस 0 सोडून दिलं आपण, डिवाइड बाय 100. इथे काय आहे TK मायनस 273.15 डिवायडेड बाय 100. ठीक आहे, हा 100 कॅन्सल झालं. TC इज इक्वल्स टू काय येणार TK किती आहे 24.57 मायनस 273.15. ठीक आहे, दोघांचं आपल्याला सबट्रॅक्शन घ्यायचं आहे. सबट्रॅक्शन किती येणार याचा, इथे साईडला करतो मी 273.15 उलटं करून घेतलं, त्याला निगेटिव्ह साईन आपण नंतर लावू. इथे किती आहे 24.57 म्हणजे 15 मायनस 7 किती आलं इथे 8, इथे 0 म्हणजे किती झालं 10 मायनस 5 आलं पॉईंट, इथे 12 मायनस 4 8, त्यानंतर इथे 6 मायनस 2 किती आलं 4, इथे 2 म्हणजे हा नंबर किती आला इथे TC इज इक्वल्स टू मायनस 248.58 डिग्री सेल्सिअस. म्हणजे आपल्याकडे केल्विनमध्ये होतं त्याला आपण कशामध्ये कन्वर्ट केलं सेल्सिअसमध्ये, डिग्री सेल्सिअसमध्ये कन्वर्ट केला. ठीक आहे, हा झालं त्याचं सोल्युशन. कशासाठी झालं फक्त सेल्सिअससाठी झालं. परत आपल्याला फॅरेनहाइटमध्ये कसं कन्वर्जन करायचं ते पण लिहायचं आहे. ठीक आहे, त्यासाठी काय करायचं, परत आपल्याला तुम्हाला काय सांगितलं इथे दोन जोड्या घ्यायचे कोणते तरी. आता केल्विन आणि सेल्सिअसमध्ये झाला, आता फॅरेनहाइट आणि केल्विनमध्ये म्हणजे TF मायनस 32 डिवायडेड बाय 180 इज इक्वल्स टू काय घ्यायचं इथे TK मायनस 273.15 डिवायडेड बाय 100 करायचा. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला TF फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे, तर त्यासाठी हा 180 काय करायचं इकडे मल्टिप्लाय करून द्यायचं. TF इज इक्वल्स टू इथे TK किती दिलेलं आहे 24.57 मायनस 273.15 डिवायडेड बाय 100 आहे. ठीक आहे, सॉरी हे राहिलं TF मायनस 32 आणि हा 180 काय केलं आपण मल्टिप्लाय केलं इकडे 180. हां,
त्यानंतर आपण इथे नंबर टी सी जे आहे ते इथे घेतलं होतं, दोघांचं सबट्रॅक्शन घेतलेलं ऑलरेडी घेतलं. किती नंबर आला तो TF -32 ॲज इट इज ठेवू आपण. इथे नंबर किती आलेला आहे तो -248.58 हा नंबर आलेला आहे. डिवाइड बाय किती आहे 100 आणि मल्टिप्लाय बाय किती आहे 180. ठीक आहे. तर 100ने डिवाइड केलं तर काय होणार आहे, हे जे 2 डेसिमल आहे 2 डेसिमल लेफ्टला शिफ्ट होणार 2.48 येणार. ओके. हा नंबर त्याला 180ने मल्टिप्लाय करायचा आणि हा 32 त्यामध्ये ॲड करायचं. म्हणजे कसं TF = इथे किती नंबर येणार -2.4858 इंटू 180 हा करून घ्यायचा नंबर प्लस काय करायचं 32 करायचं. हा जे नंबर येणार आहे, काही नंबर येईल दोघांचा मल्टिप्लिकेशन प्लस 32, जेवढं नंबर येणार आहे ते कशामध्ये असणार आहे फॅरेनहाइटमध्ये असणार आहे. तेवढं तुम्हाला होमवर्क तुम्ही सॉल्व करा आहे आणि किती नंबर येतो ते राईट डाऊन करून घ्या. ठीक आहे. आतापर्यंत हे स्क्रीन पॉज करा आणि लिहून घ्या. ठीक आहे. आतापर्यंत आपण 2 स्केल्स घेतली 3 स्केल्स घेतलेली आहे. त्यानंतर आपलं प्रॉपर्टीज काय काय असतात म्हणजे टेम्परेचर मेजर करत असताना जे थर्मोमीटर्स असतात ते थर्मोमीटर्समध्ये कोणती प्रॉपर्टीज यूज केली जाते ते पण आपल्याला स्टडी करायचं आहे. ठीक आहे. तर ते स्टडी करण्यासाठी आपल्याला काय काय आपल्याला प्रॉपर्टी स्टडी करायची आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरला घेणार आहे. आता आजच्यासाठी फक्त एवढंच का त्यामध्ये आपण 3 स्केल्स म्हणजे केल्विन स्केल्स, त्यानंतर फॅरेनहाइट, त्यानंतर सेल्सिअस स्केल, 3 स्केल्स बनवली. तिघांचं आपल्याला इंटर कन्व्हर्जन कसं करायचं हे आपण बघितलं आहे. ठीक आहे. प्रॉपर्टीजचा स्टडी आपण नेक्स्ट लेक्चरला करणार आहे. ठीक आहे. तर आजच्यासाठी फक्त एवढं कॅल्क्युलेशन करा आणि परत एक क्वेश्चन तुम्हाला होमवर्कसाठी देतो, तेवढं होमवर्कमध्ये तुम्ही कंप्लीट करून घ्यायचं आहे. ठीक आहे. लिहून घ्या. तो एक्झाम्पल देतो, एक्झाम्पल लिहा. क्वेश्चन लिहा तिथे. कॅल्क्युलेट the temperature which has the same value on Fahrenheit scale and Kelvin scale. हा क्वेश्चन आहे. क्वेश्चन समजून घ्या कसं सॉल्व करायचं. कॅल्क्युलेट द टेम्परेचर विच हॅज द सेम व्हॅल्यू ऑन फॅरेनहाइट स्केल अँड केल्विन स्केल. म्हणजे फॅरेनहाइटचं टेम्परेचर आणि केल्विनचं टेम्परेचर दोन्ही पण सेम असणार आहे. हिंट देतो मी. इथे काय लिहायचं तिथे इथे TF आणि TK दोघांची व्हॅल्यू सेम आहे, त्याला x म्हणून घ्यायचं. ते या फॉर्म्युलामध्ये घ्यायचं. कोणता 2 जोडी याच्यामध्ये घ्यायचं. सिंपल काय करायचं इथे x -32 करायचं, इथे x -273 करायचं आणि त्या इक्वेशनवरून x किती येतो ते फाइंड आउट करायचं. आणि तो x जे असेल त्याला फॅरेनहाइट स्केलवर आणि केल्विन स्केलवर दोन्ही ठिकाणी ते सेम रिडिंग देणार आहे. तो नंबर किती येतो ते तुम्ही याच्यावरून सॉल्व करून घ्या. ठीक आहे. तर आजच्या लेक्चरसाठी फक्त एवढंच. बाकीचं जे रिमेनिंग पार्ट आहे चॅप्टरचा ते आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊ. ठीक आहे. थँक्यू सो मच.